नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. आज संध्याकाळचा व्लॉग मी शूट करायला घेतलाय. म्हणजे काय झालं होतं ना, धनुषला स्कूलला सोडलं. आल्यानंतरनं काहीच नाही आवराआवर केली. निवांत बसली आणि आज असं ठरलं होतं, की मैत्रिणींसोबत ना मस्त मिसळ खायला जायचं म्हणून आणि तो प्लॅनिंग होता. आल्यानंतरनं परत आवरलं आणि मिसळ खायला गेले. तिकडून येतानाच मग 2 वाजता धनुषला स्कूलमधून घेऊन आले आणि आल्यानंतरनं पण खूप जास्त असं वैताग आल्यासारखं झालं. त्यामुळे निवांतच बसले आणि मग माझ्या मनामध्ये विचार आला, की आता आपण कामांना सुरुवात करूयात. पण स्वतःकडे पण थोडंसं लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून मी ना एक हेअर पॅक बनवला होता आणि मला इतका आवडला ना, म्हणजे कंडिशनरला सुद्धा मागे टाकेल असा पॅक बनवला होता. आता नंतरनं मी कधी बनवला ना, म्हणजे तेव्हा बनवला आहे, त्याच्यानंतरनं परत नाही बनवला. पण मी जेव्हा सेकंड टाईम बनवेल ना आता, त्यावेळेस मी नक्की तुमच्यासोबत ना जे काही केलं होतं ते शेअर करेल आणि केसांना पण खूप जास्त त्याचा फायदा होतो आणि इतके सिल्की सिल्की दिसतात ना, तर नेक्स्ट टाईम नक्कीच तुमच्यासोबत जे काही असेल ना ते शेअर करणार. तर इथे लावून घेतला पॅक आणि त्यानंतरनं मग मी कामांना सुरुवात केली. जेव्हा असं काय आपण करतो ना, फेस पॅक किंवा हेअर पॅक लावला आहे, बाकीचं काही केलं आहे ना, तर त्यावेळेस आपल्याकडून कामं खूप भरभर आवरतात. कारण आपल्याला माहीत असतं की आता आपल्याला एवढ्या एवढ्या मिनिटांमध्ये अंघोळीला जायचं आहे. मग त्याआधी जेवढी एनर्जेटिक कामं करून घेईल ना, त्या वेळात मग आपल्याकडून किती पण कामं होणार, म्हणजे काय सांगायलाच नको. माझंही तसंच झालं होतं. फक्त 15 मिनटं मला हा हेअर पॅक ठेवायचा होता. मग तेवढ्या वेळात मी भांडी, घरातला पसारा आवरणं, झाडलोट असं सगळं आवरून घेतलं आणि गॅसवरचे जे काही म्हणजे भांडे आहेत ना, ते सगळे काढून घेतले. पण तेवढ्या वेळात तर म्हणजे झालंच होतं, 15 मिनटं होऊन गेले होते. म्हटलं की आपण फर्स्ट टाईम हे ट्राय केले आणि कुठे काहीतरी बिघाड व्हायला नको. असं तुमच्या मनामध्ये सुद्धा येतं का, बाबा आपण इतक्या वेळ ठेवलं तर केस डॅमेज होतील किंवा वेगळंच काहीतरी होईल? माझ्या मनामध्ये तो सतत विचार चालला होता. त्यामुळे करेक्ट 15 मिनिटांनंतर मग मी हेअर वॉश केला. तोपर्यंत आधी ना गॅसवरचे जे काही भांडे आहेत ना ते सगळे काढून घेतले आणि हलकासा गॅस पुसून घेतला. इतका गॅस खराब होतो ना, म्हणजे आता बघा ना, इथे माझ्याकडे बेसिन नाही आहे डायरेक्टली पाणी टाकून घासून घ्यायला. एवढा कधी कधी मला ताप होतो ना, म्हणजे नाही का, घासायचं आणि फक्त पुसून घ्यायचं. जर कपडा चांगला असेल तर पटकन वाईप होऊन जातं. जर कपडा चांगला नसेल तर तो फेस सगळीकडेच फिरत राहतो. आता मी हा जो नॅपकिन घेतला ना, त्याने तसंच होतं, सगळीकडेच ती घाण फिरत राहते. जो काय फेस वगैरे झाला असेल ना तोही. त्यामुळे मी फक्त वरचं ह्या रुमालाने जे काय आहे ना ते क्लीन करून घेते. आणि गाडीसाठी आम्ही आणलेले दुसरे रुमाल आहेत, म्हणजे नॅपकिनच म्हणा, एकदम सॉफ्ट आहेत आणि रफ वगैरे अजिबात नाही आहेत. आणि जे कापड रफ असतं ना, त्याने तर सगळी घाण इकडे तिकडे पसरत राहते. आणि तो ना गाडीसाठी आणलेला आहे ना, तो एकदम सॉफ्ट आहे, एकदम मऊ. त्याच्यामुळे ना मग छान असं पुसून होतं माझं. त्यानंतरनं मग हेअर वॉश केला आणि परत आल्यानंतर छानसा गॅस पण पुसून घेतला. आणि अहो पण आले होते ऑफिसवरून. म्हणजे मधल्या वेळामध्ये भरपूर सारी कामं झाली, कारण मी 4 वाजताच कामांना सुरुवात केली होती. 6-6:30च्या दरम्यान अहो आले होते ऑफिसवरून. त्यांनी येताना मग दूधसुद्धा आणलं होतं. तर चला म्हटलं आपण तिघांसाठी पण मस्त चहा बनवते. आणि घरामध्ये धनुषला ना फक्त दूध प्यायचं म्हणलं की नको वाटतं. मग त्याच्यासाठी चोकोज होते, म्हणून त्याचा हट्ट असतो की दूध आणा म्हणून. नाहीतर असं आम्ही घरामध्ये दूधच आणत नाही, कारण आता आम्हाला सवय झाली आहे ब्लॅक टी प्यायची आणि तीच खूप जास्त टेस्टी लागते. पहिल्यांदा मी खूप लवकर चहा घ्यायचे, म्हणजे तेव्हा दूध वगैरे घरामध्ये असायचं ना, त्यावेळेस मग मी 4:30-5 कधी होतात ना त्याची वाट बघायची आणि लगेच चहा घ्यायचे. पण जसं आता चहाची माझी जराशी क्रेविंग्स कमी झाली, म्हणजे जसं दूध बंद केलं ना तसं. त्यामुळे मग संध्याकाळचा माझा चहा आहे ना 6-6:30च्या दरम्यान होतो. आणि हे पण आता ऑफिसवरून लवकर घरी येतात, सो मग ते आल्यानंतरच मग आम्ही दोघं एकत्र बसून चहा पितो. आणि ते बघा धनुष्य किती लुडबुड चालली, की मम्मी मला पण लवकर दे म्हणून. ज्यावेळेस आम्ही किचनमध्ये असतो त्यावेळेस तोही आमच्यासोबत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये असं एकतरी कोपरा असतो ना, की तिथे बसल्यानंतर आपल्याला खूप जास्त रिलॅक्स फील होतं. ही विंडो आम्ही पूर्ण अशी ग्रीन करून टाकली, त्यामुळे खूप मस्त वाटतं. चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली आहे. आणि अहोने येतानाच मस्त चिकन आणलं होतं, त्यांनीच ते मॅरिनेटसुद्धा करून दिलं होतं. जेव्हा माझ्या घरामध्ये चिकन बनतं ना, त्यावेळेस मी कधीच चिकन वॉश करत नाही. नेहमी मला अहो धुवून देतात स्वच्छ आणि त्यानंतरची प्रोसेस जी काय असते ना, तर मग मी करते. घरामध्ये मसाला होता काढलेला आणि मदर्सचा मसालासुद्धा होता. मग त्याचमध्ये मी ना असं पातळ मस्त चिकन बनवलं होतं. आणि मी तुम्हाला दाखवलं होतं ना लास्ट टाईम कोणते मसाले वापरते. तो मसाला वापरून असं झणझणीत असं चिकन तयार झालं होतं. सोबतच मस्त अशी बाजरीची भाकरी. भात काय बनवला नव्हता, कारण जास्त भूक नव्हती आणि हे जेवण खूप जास्त हेवी होऊन जातं, त्याच्यामुळे असं मस्त पोटभर असं जेवण केलं.
माझ्या धनुषला ना आत्तापासूनच ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात ना, त्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद होतो. आमचं जेवण झालं, जेवलेली ताटं वगैरे सगळी मी उचलून ठेवली आणि त्याला समजतं बरं का. म्हणजे तो काहीही करत असू देत, मग आमचं जेवण झाल्यानंतर ना लगेच मला ताटं उचलायला मदत करतो. तिकडून ताटं जर आणायची असतील ना जेवणासाठी तर आणतो. आता बघा मी तिकडं म्हणजे भांडी वगैरे ठेवली आणि 2 मिनिटं म्हटलं की बसावं, तर तो लगेच गेला, कापड घेऊन आला आणि ते त्याचं पुसायचं चाललं होतं. म्हणजे न सांगता हे सगळी कामं करून घेत होतो. कारण त्यालाही टापटीपणा प्रचंड आवडतो. गेले 8-10 दिवस झालं हे ना त्याला रोज संध्याकाळी खेळण्यासाठी खाली घेऊन जातात. म्हणजे त्याची जी सायकल आहे ना ते खेळण्यासाठी खाली घेऊन जातात. त्यामुळे त्याचा तर संध्याकाळी खूप जास्त अट्टास असतो, की "पप्पा उरका, चला पटकन आपल्याला जायचं आहे." आणि लहान मुलांना ना मोठ्या माणसांच्या गोष्टी घालायला खूप जास्त आवडतात. जसं की कपडे असू देत, आता मी क्लचर वगैरे लावते किंवा रबर वगैरे लावते ना, ते लावायला आवडतं. त्यानंतर ना मोठ्या माणसांच्या चप्पल घालायला पण आवडतात. धनुष आज ना त्याच्या पप्पांचं सँडल घालून बसला होता आणि तिथूनच आवाज देत होता, की "चला ना पप्पा लवकर आपल्याला जायचं आहे खाली" म्हणून. ते दोघे रोज न चुकता खाली जातात, पण माझं मन काय होत नाही खाली जायला, कारण मला घरातली कामंसुद्धा वेळेवरती मग आवरत नाहीत. आता मला हे सगळं आवरून परत जेवणाची जी काही भांडी वगैरे आहेत ना ती सगळी क्लीन करायची आणि मी जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसते आता आणि नंतर मग कामांना सुरुवात करते. ते दोघे गेल्यानंतर मग आवरायला घेतलं. तर खूप दिवसापासून ना आम्ही फ्रीजमध्ये बॉटल्स ठेवतोय आणि मग त्या संपल्या की भरून ठेवायचं काम मात्र माझ्याकडेच असतं. कधीतरी धनुष करून घेतो, कधीतरी मग मला करावं लागतं. आता बघा सगळा किचनवरती पसारा माझा सगळा तसाच आहे. आता मला तेही आवरून घ्यायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर ना मी तुम्हाला म्हटलं ना की अशीच बसून गेले होते. आधी तर मला सवय होती की उठायचं आणि पटपट पटपट आवरायला घ्यायचं, पण आता थोडासा आळशीपणा करते, जरा वेळ बसते आणि मग नंतरनं कामांना सुरुवात करते आणि छान वाटतं. जेव्हापासून उन्हाळा सुरू झाला ना त्यावेळेसपासून तर किचनमध्ये पटकन जायची माझी मनच होत नाही, म्हणजे इच्छाच होत नाही. असं वाटतं थोडा वेळ अजून हवेशीर बसून राहावं, थोडा वेळ अजून बसून राहावं, पण अजून अजून करताना 10 कधी वाजून जातात ना समजत नाही. आजकाल आम्ही जेवणाचं रुटीनसुद्धा थोडंसं बदललं आहे. म्हणजे संध्याकाळी 7:30-8 वाजता जेवतो ना आम्ही, तर आत्ता सध्या तरी 8:30-9 असे वाजता आहेत, कारण आल्यानंतर ना मग स्वयंपाक वगैरे होतो ना त्यामुळे उशीर होतो. तर खिडकीमध्ये बसण्याचं माझं हेच रिझन आहे बघा. हा मोगरा बुडक्यापासून त्याला ना फुलं फुटायला लागलीत आणि त्याचा सुगंध एवढा आहे ना, म्हणजे जो कुंदा लावला आहे ना त्याला इतका फुलं म्हणजे येतात बरं का, पण स्मेल नसतो इतका डार्क स्मेल. पण ह्या मोगऱ्याचा जो स्मेल आहे ना तो खूप जास्त असा इतका दरवळतो ना घरामध्ये. जसं जसं वाऱ्याचा फ्लो वाढेल ना तसं तसं मग ना मोगऱ्याचा सुगंध घरात यायला सुरुवात होते. आणि बघा ना कसं बुडक्यापासून त्याला फुलं लागायला सुरुवात झाली. असं तर मी अजिबात तोडत नाही बरं का, मोगरा आहे ना तसं झाडाला सगळं सुकून देते. आत्तापर्यंतचा जो व्लॉग तुम्ही बघितला ना तो मी सगळा फ्रायडेपर्यंत शूट केलेला होता. म्हणजे फ्रायडेचा होता तो. फ्रायडे नंतर सॅटर्डेला दिवसभर काहीच नाही शूट केलं, डायरेक्ट संडेला. आणि कसं काय काय माहिती तोच ड्रेस माझ्या परत अंगावरती आला, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होईल की हा हा व्लॉग दुसऱ्या दिवशी शूट होतोय की काय, तर तसं काही नाही आहे. आजकाल ना व्लॉग म्हणजे शूट थोडंफार करणं होतं, थोडंफार होतच नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला पण जमत नाही असं काहीसं. तर ना मी सॅटर्डेला संध्याकाळी मस्त ना 8-9 वाजता केसांना मेहंदी लावलेली, कारण मंडेला जायचं आहे आम्हाला गावाला आणि मला माहीत होतं संडेला आपलं कुठंतरी बाहेर जाणं होणारच. हे घे ते घे, बाहेर जायचं म्हटलं की असतंच. सो त्या दिवसामध्ये त्या वेळेत आपल्याला काय होणारच नाही, म्हणून मी सॅटर्डेला संध्याकाळी विचार केला, 8-9 वाजता मेहंदी लावली. संध्याकाळी 11 वाजता मी हेअर वॉश घेतला आणि आज म्हटलं की सकाळी मस्त केसांना तेल लावते आणि तेल लावूनच मग जी बाकीची कामं आहेत ना ती करता येतील. आणि बरीचशी कामं आवरून झाली होती, तरी पण मग केसांमध्ये तेल व्यवस्थित मुरलं नाही असं वाटत होतं, म्हणून म्हटलं चला आपण, जास्त वेळसुद्धा झालेला नव्हता म्हणून मी पटकन भाजी बनवली. आणि संडे असला की नॉनव्हेज घरामध्ये बनतो, सो मग मी सुकटीची भाजी बनवली होती आणि मी भाकरीच बनवणार होते. पण आंघोळ वगैरे झाल्यावर अहोंना विचारलं की काय तुम्हाला खायचं, तर ते म्हटले नाश्ता पण पोट भरून झाला आहे, सो मला ना काहीच नको, मला भात बनवला तरी चालेल. मग म्हटलं चला आपलं तर कुठं काय असतं, भाकरीच खायची आहे म्हणून. धनुचं पण असं काही नसतं, म्हणून म्हटलं चला आता इथे मस्त भाताचं कुकर लावून घेते. आणि ज्या दिवशी असा साधा सोपा स्वयंपाक असेल ना त्या दिवशी खूप छान वाटतं. आणि हा जो ड्रेस घातला आहे ना मी, तो मम्मीचा घातला आहे बरं का. जेव्हा मम्मी फिरायला गेली होती ना त्यावेळेस तिने मग इथूनच आम्ही तळेगावमधून ड्रेस घेतले होते तिच्यासाठी. तर त्यातला मला हा खूप आवडला होता, कलर वगैरे छान होता, म्हणून मी विचार केला होता की मम्मी फिरून आली ना की आपला डोळा ह्याच ड्रेसवरती ठेवायचा, जेणेकरून आपल्याला तो घालता येईल म्हणून. मी येताना इकडे घेऊन आले, पण आल्यानंतर कित्येक दिवस असाच पडून होता, त्याला काही बाहेर काढलाच नव्हता मी. म्हटलं चला मस्त फिटिंग वगैरे करून घेते आणि छानशी त्याला फिटिंग करून आणल्यानंतर तो मला खूपच छान वाटायला लागला, त्यामुळे मी आता मधून अधून सारखा घालते आहे.
इथे धनुष्य मध्ये मध्ये लुडबुड सुरू आहे, कारण त्याला खेळायचं आहे, बाहेर जाऊन सुद्धा खेळायचं होतं. ही जी झाडं आणलेली आहेत ना, ती अजूनपर्यंत माझ्याकडून काही लावणं झालेलंच नाही आहे. अशीच्या अशीच ठेवलेत, कारण माझ्याकडे आत्ता सध्या तरी कुंड्याच नाही आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, ते म्हणजे आमची गॅस टाकी आली. आता जे युद्ध सुरू आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला गॅस काय टायमिंगला भेटत नाही आहे. आणि असं आहे ना, की आपण ऑनलाईन बुक केल्यानंतर 3 दिवसामध्ये तर टाकी आपल्यापर्यंत पोहोचून जाते, पण ह्यावेळेस ना 5 दिवस लागले. आणि संडेच्या दिवशी आत्तापर्यंत कधीच गॅस टाकी रिसीव नाही झाली, पण ह्यावेळेस कसं काय काय माहिती, संडेलाच नेमकी रिसीव झाली. चला, या आनंदासोबत ना मी आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.